पाऊस येण्यापूर्वी हे ज्या खताचा आहे ना, याचा मी उपयोग केला होता. हे खत कशापासून बनवलं, बऱ्याचदा आपली कणिक अशी एखाद्या वेळेस बाहेर राहते आणि तो भिजलेला गोळा राहते आणि तो पाण्यात टाकून ठेवला होता आणि ते देताना बघा एका बकेटमध्ये साधं पाणी घेऊन 2 मग हे पाणी टाकलेलं आहे. आपण जे खत बनवलेलं आहे ते आणि सर्व झाडांना थोड्या थोड्या प्रमाणात मी अगदी देत असते. अशा घरगुती खतांचा मी उपयोग करते. जेव्हा वस्तू खराब होतात ती टाकण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मी ते टाकण्यापेक्षा आपल्या बागेमध्ये त्याचा उपयोग करत असतो. ते किचन वेस्ट असो, गार्डन वेस्ट असो किंवा अशा वस्तू असो, अन्न असो आपलं उरलेलं, ते सर्व असं बागेमध्ये येते. का जेव्हा जे खराब व्हायला लागते ना, तेव्हाची गोष्ट सांगते. नाहीतर अन्न तर वाया घालवलंच नाही पाहिजे. म्हणूनच असं वाटते की जे चुकून वाया जाईन असं वाटते ना, तेव्हा ते बागेमध्ये मी आणत असते. आणि तुम्ही बघू शकता सगळे झाडं आता छान फुलांनी बहरत आहे. हळूहळू पावसाळ्याचं सुद्धा वातावरण सुरू होणार आहे आणि हे खत दिल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मात्र छान असा पाऊस आला आणि हे खत दिलं तेव्हा मी खूप जास्त गरमी आणि ऊन होती त्या दिवशी मी हे खत दिलं होतं. आणि आपल्या बागेमध्ये बघा हे फुलं मला खूप जास्त आवडतात गोमप्रिनाचे आणि याच्यावर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता कसे लावायचे त्याची बी वगैरे. तर अशा पद्धतीने बघा सर्व झाडांना ह्या खतांचा उपयोग करते मी घरगुती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.